नमस्कार, मी पॉवर एस एम कॉलेज कराड. गेल्या दिवसाला आपण प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व करून घेतला. तर आज प्रॉब्लेम नंबर 4 सोडवणार आहोत. प्रॉब्लेम वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मीरा अँड महादेव यांचा प्रॉब्लेम दिलेला आहे. सुरुवातीला इन द बुक्स ऑफ या ठिकाणी फर्मचं नाव लिहायचं आहे. मेसर्स मीरा अँड महादेव. बॅलन्स शीट आहे त्याच पद्धतीनं इन द बुक्स ऑफ मीरा अँड महादेव. त्यानंतर ट्रायल बॅलन्सची जी डेट दिलेली आहे ते क्लोजिंग डेट असणार आहे. तीच डेट आपण इथं घेणार आहोत. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर एंड डेट. ट्रायल बॅलन्सची आपली डेट आहे 2 मार्च 2019. बॅलन्स शीट आहे ॲज ऑन 31 मार्च 2019. आणि त्यानंतर ट्रायल बॅलन्स आपल्याला पोस्टिंग करावं आहे. ट्रायल बॅलन्स तुम्हाला लेजर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस. डेबिट बॅलन्सेसचं पोस्टिंग कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस अकाउंट, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला येणार आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार. ज्या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे ते रक्कम इनर कॉलममध्ये घ्यायचे आहे. कॅल्क्युलेशन करून ते आउटर कॉलममध्ये घ्यायचे आहे. या प्रॉब्लेममध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंटवरती ॲडजस्टमेंट दिलेले आहे. सन्डे डेटर्स आणि लिझोल्ड प्रिमायसेस या अमाऊंट आपल्याला इनर कॉलममध्ये घ्यावायचे. तर सुरुवात करूया आपण डेबिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करूया. डेबिट बॅलन्सेसमध्ये सुरुवातीला दिलेला स्टॉक 1 एप्रिल 2018 ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. ट्रेडिंगच्या डेबिटची सुरुवात ओपनिंग स्टॉकला करतो आपण. तो ओपनिंग स्टॉक यामध्ये ॲडजस्टमेंट नसते. रक्कम आउटर कॉलममध्ये घ्या 25,000. त्यानंतर नेक्स्ट बॅलन्स दिलेला आहे डेटर्स. असेट साईडला घ्यायचे. डेटर्ससाठी ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलममध्ये घ्या. डेटर्स ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलममध्ये 2 ॲडजस्टमेंट असतील. 3 लाईनी सोडायचे आपल्याला. डेटरची रक्कम आहे 80,500. त्यानंतर पुढला बॅलन्स दिलेला आहे बिल्स रिसिवेबल 10,000 दिलेले आहेत. बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच घ्या. बिल्स रिसिवेबल 10,000 आउटर कॉलममध्ये घ्या. ॲडजस्टमेंट नाही आहे यावरती. त्यानंतर रिटर्न दिलेले आहेत. डेबिट बॅलन्समध्ये जे रिटर्न असतात ते सेल्स रिटर्न आणि क्रेडिट कॉलममध्ये जे रिटर्न असतात ते परचेस रिटर्न असतात. या ठिकाणी डेबिट कॉलममध्ये रिटर्न सेल्स रिटर्न आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला अगोदर बाय सेल्स असलेल्या त्यामधून लेस रिटर्न्स इनर कॉलममध्ये घ्या 1,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड दिलेले आहे. कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू कॅरेज इनवर्ड ॲडजस्टमेंट नाही यावरती. आउटर कॉलममध्ये घ्या. रक्कम दिलेली आहे कॅरेज इनवर्ड 3,000. त्यानंतर पुढला बॅलन्स आहे कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू कॅरेज आउटवर्ड 4,500 अमाऊंट दिलेली आहे. आउटर कॉलममध्ये घ्या. ॲडजस्टमेंट नाही यावरती. पुढे मोटर व्हेकल ॲसेट आहे. ॲसेट साईडला घ्या. मोटर व्हेकल ॲडजस्टमेंट नाही. आउटर कॉलममध्ये रक्कम घ्या. मोटर व्हेकल रक्कम दिलेली आहे आपल्याला 55,000 आउटर कॉलममध्ये. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 1,800 दिलेले आहेत. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. तो जनरल एक्सपेन्सेस 1,800. पुढील बॅलन्स आहे
एक्सपोर्ट ड्युटी, इम्पोर्ट म्हटलं की डायरेक्ट एक्सपेंडिचर, एक्सपोर्ट म्हटलं की इनडायरेक्ट आहे, एक्सपोर्ट आहे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर प्रॉफिट लॉस म्हणजे डेबिटला घ्या 900 रुपये तो एक्सपोर्ट ड्युटी 900. पुढील बॅलन्स दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट आणि इंटू ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे फॉर 3 इयर्स फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018. ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे प्रॉफिट लॉस म्हणजे डेबिटला घ्या ॲडव्हर्टाइजमेंट. ट्रायल बॅलन्समध्ये जर तुम्हाला पिरियड किंवा डेट दिलेली असेल तर ते ॲडजस्टमेंट असते, त्या ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला इम्पेड द्यावायचं आहे. या ठिकाणी बघा ॲडव्हर्टाइजमेंट टोटल अमाऊंट दिलेलं आहे 4800 आणि कंसात तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर 3 इयर्स 3 वर्षाचा आहे हे 4800 आणि पिरियड सुरू होतो आहे तुमचा 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे सर्वसाधारणपणे 4800 रक्कम आपली 3 वर्षाची आहे म्हणजे एका वर्षाला 1600 रुपये 1700 रुपये एका वर्षाला बसतील आणि त्यामध्ये आपलं पिरियड सुरू होतं आहे 1 ऑक्टोबरपासून चालू होते म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 6 महिन्याला आपल्याला घ्यायचं आहे. मग एका वर्षाला 1600 रुपये जर असेल तर 6 महिन्याला 800, चालू वर्षाचा खर्च फक्त 800 रुपये असणार आहे. राहिलेले शिल्लक राहिलेले अमाऊंट हे तुमचे नेक्स्ट इयरचे म्हणजे इन ॲडव्हान्स असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी या वर्षाचा जेवढा खर्च तेवढाच घ्या लेस ॲडव्हान्स. नेक्स्ट इयरचा आहे 4000 आणि चालू वर्षाचा खर्च फक्त 800 रुपये तुमचा. तो आउटर कॉलममध्ये याचा दुसरा इनपुट लगेच घ्या बॅलन्स शीटच्या असेटला ॲडव्हर्टाइजमेंट इन ॲडव्हान्स 4. त्यानंतर पुढील बॅलन्स दिलेला आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200 दिलेले आहे. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट लॉस म्हणजे डेबिटलाच घ्या टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ॲडजस्टमेंट आहे यावरती इनर कॉलममध्ये घ्या 1200. त्यानंतर ड्रॉइंग दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट आपण घेतलेलं आहे या ठिकाणी कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जो अमाऊंटचा कॉलम आहे त्या ठिकाणी पार्टनरचे नाव द्या मीरा आणि माधव. आता या ठिकाणी ड्रॉइंग दिलेलं आहे मीराचं ड्रॉइंग दिलेलं आहे 3500 आणि माधवचं 2000 ज्या त्या कॉलममध्ये घ्या टू ड्रॉइंग्स. मीरा 3500 आणि माधव 2000 या पद्धतीने ड्रॉइंग दिलेला आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट लाईन. पुढील बॅलन्स दिलेला आहे लिझोल्ड प्रिमायसेस 1,10,000 दिलेले असेट आहे असेट साईडला घ्या लिझोल्ड प्रिमायसेस. इनर कॉलमला रक्कम द्या कारण यावरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे 1,10,000 इनर कॉलममध्ये. पुढील बॅलन्स दिलेला आहे कॅश ॲट बँक 45,000 असेटला घ्या कॅश ॲट बँक 45,000. त्यानंतर पुढे फर्निचर दिलेले आहेत 8,300 एक्स्ट्रा असेट आहे असेटला घ्या फर्निचर 8,300 ॲडजस्टमेंट नाही आउटर कॉलममध्ये घ्या. या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस आपले पूर्ण झालेले आहेत. आता क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करणार आहोत आपण. क्रेडिट बॅलन्सचं पोस्टिंग एकतर अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लाईन साईडला येईल रिटर्न सोडून. सुरुवातीला दिलेला बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 दिलेले आहेत लायबिलिटीज आहेत लायबिलिटी साईडला घ्या बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट रक्कम आहे 5,000 आउटर कॉलममध्ये ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर पुढील बॅलन्स दिलेला आहे बिल्स पेएबल तो लायबिलिटी साईडला घ्या बिल्स पेएबल यावर ॲडजस्टमेंट दिलेलं नाही रक्कम आउटर कॉलममध्ये घ्या. बिल्स पेएबलची रक्कम आहे 12,500 आउटर कॉलममध्ये 12,500. या ठिकाणी
त्या दोन अमाऊंट कॉलममध्ये आलेले बसून घेतल्या. त्यानंतर पुढील बॅलन्स दिलेला आहे. क्रेडिटर्स 68,000 आहेत. या लायब्ररी साईडला क्रेडिटर्स ॲडजस्टमेंट नाही, आउटर कॉलममध्ये घ्या 68,000. त्यानंतर पुढील बॅलन्स आहे सेल्स 3,25,000 आहे. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले बघा आपण सेल्स ते इनर कॉलममध्ये घ्या 3,25,000. त्यानंतर पुढील बॅलन्स दिलेला आहे आउटस्टँडिंग रेंट. तर आउटस्टँडिंग रेंट किंवा प्रिपेड रेंट वगैरे असले ॲडजस्टमेंटमध्ये येतात. ॲडजस्टमेंटमध्ये जर दिला असेल तर दोन्ही पेड द्यायचे, पण ट्रायल बॅलन्समध्ये दिले असतील तर फक्त एकच पेड घ्यायचा, तोही बॅलन्स शीटला घ्यायचा. आउटस्टँडिंग रेंट दिलेले आहे 2,000. या लायब्ररी साईडला आउटस्टँडिंग रेंट 2,000. त्यानंतर पुढे अनपेड वेजेस 1,500 दिलेले आहेत. अनपेड मीन्स आउटस्टँडिंग बट नॉट पेड देणं आहे परंतु दिलेलं नाही, ते आउटस्टँडिंगच आहे. या लायब्ररी साईडला 1,500 आउटस्टँडिंग वेजेस किंवा अनपेड वेजेस 1,500. त्यानंतर पुढील कारण दिलेलं आहे कॅपिटल. मीरा आणि माधव दोघांचं कॅपिटल दिलेलं आहे 75,000 आहे. कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या. बाय बॅलन्स डाउन दोघांची रक्कम इक्वल आहे 75,000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतले आपण. आणि शेवटी परचेस रिटर्न दिलेले आहेत 1,000. परचेसमधून लेस करायचे. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटला परचेस असते त्यामधून लेस परचेसेस त्यामधून लेस रिटर्न्स 1,000 आहे. पोस्टिंग करत असताना एखादा बॅलन्स राहणार नाही याची काळजी घ्या. या ठिकाणी बघा डेबिट साईडला परचेसेस 2,08,500 ही रक्कम आपली रेकॉर्ड करायची राहिली होती. ते लिहून घ्या. सर्व अमाऊंट पोस्ट केल्याशिवाय आपली बॅलन्स शीट तयार होणार नाही. 2,08,500 इनर कॉलममध्ये 2,08,500 अशा रीतीनं एकही अमाऊंट आपली पोस्टिंगचं राहू नये याची काळजी घ्यायची आपण. तर यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटचे पेट द्यायचे. ट्रायल बॅलन्सचे पेट आपण सर्व दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटचे मिनिमम दोन्ही पेट द्यायचे आहेत. सुरुवातीला पहिले ॲडजस्टमेंट दिलेले आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000. क्लोजिंग स्टॉक दिलेले आहे 32,000. त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक ऑर्डर कॉलममध्ये घ्या 32,000. हा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट असेट साईडला घ्या. क्लोजिंग स्टॉक 32,000. नेक्स्ट दुसरा ॲडजस्टमेंट दिलेला आहे प्रोव्हाइड प्रोविजन फॉर डाउटफुल डेट 2,000. बॅड डेट दिलेले आहे तुम्हाला. बॅड डेटचा पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस करतो आपण. 2,000 दिलेले आहेत आपल्याला बॅड डेट. लेस करून घ्या डेटर्समधून. लेस बॅड डेट 2,000. आधी ॲडजस्टमेंट यावरती इनर रक्कम ठेवा. वजा बाकी तुमच्या 78,500. बघा बॅड डेट आपण वजा केलेल्या डेटर्समधून त्याचा दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. तो बॅड डेट 2,000. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट दिलेले आहे क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3%. या ठिकाणी डेटर्सवरती 3% तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे. 3% जी रक्कम आली तुमची डेटर्स त्यामधून कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 3% त्याने डिस्काउंट 3% तुमचे. $2,355 एवढी रक्कम तुमची डिस्काउंटची येणार आहे. 78,500 ही डिस्काउंटची रक्कम आपल्याला वजा करायची आहे. वजा करा आणि येणार रक्कम ऑर्डर कॉलममध्ये घ्या. $76,145
एवढी रक्कम तुमची आउटर लाईन डेटरची, त्याचा दुसरा इफेक्ट घ्या डिस्काउंटचा प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिटला टू डिस्काउंट ऑन डेटर्स. रक्कम आहे डिस्काउंटची 2355. आउटर कॉलममध्ये घ्या 2355. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट दिलेले आहे. व्हॅल्यू ॲट लिझोल प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019 ₹1 लाख. लिझोल प्रिमायसेसची डायरेक्ट क्लोजिंगची रक्कम तुम्हाला दिलेली आहे. क्लोजिंगची रक्कम दिली असेल तर आउटर कॉलममध्ये घ्या 1 लाख दिलेली आहे. इनर कॉलममध्ये रक्कम आहे 1,10,000 आणि आउटर कॉलममध्ये 1 लाख आहे. याचा अर्थ बॅलन्सिंग फिगर जी 10,000 हे तुमचं डेप्रिशिएशन असणार आहे. लेस करताना लेस डेप्रिशिएशन 10,000 आउटरमधून 1 लाख येतील. डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन प्रिमायसेस 10,000. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग आणि स्टेशनरी ₹500 आउटस्टँडिंग आहे. ड्यू बट नॉट पेड देणं आहे परंतु दिलेलं नाही. प्रिंटिंग आणि स्टेशनरी ₹500 देणं आहे आउटस्टँडिंग आहे. ॲड करा ॲड आउटस्टँडिंग 500 बेरीज आउटरला घ्या 1,700 आणि याचा दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500. या पद्धतीनं आपण ट्रायल बॅलन्सचं आणि दिलेल्या ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. पोस्टिंग करत असताना एकही रक्कम शिल्लक राहणार नाही किंवा पोस्टिंग करायचं राहणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. त्यानंतर सुरुवातीला आपण त्या इनर कॉलममध्ये अमाऊंट आहे कॅल्क्युलेशन करून आउटरला घ्यायचे. चौदाना ट्रेडिंगच्या डेबिटला 2,08,500 हे परचेजची रक्कम आहे. त्यामधून रिटर्न्स 1,000 वजा करून येणार रक्कम आउटरला घ्यायचे. आउटरला येते तुमची रक्कम 2,07,500. आउटरला तुमची रक्कम येणार 2,07,500 आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेलची रक्कम आहे 3,25,000. त्यामधून रिटर्न्स वजा करायचे. त्याची रक्कम आपल्याला आउटर कॉलममध्ये घ्यायची कॅल्क्युलेशन करून. ती रक्कम तुमची 3,24,000. त्यानंतर आणि कोणत्या इनर कॉलममध्ये अमाऊंट आहे का बघा असतील तर वर्किंग कॅल्क्युलेशन करून लगेच आउटरला घ्या. तर तुम्हाला आपण सर्व अमाऊंट घेतलेले आहे. ठीक आहे. आता यानंतर सुरुवातीला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. अकाउंट क्लोज करत असताना वरती सिंगल लाईन खाली डबल लाईन. अकाउंट क्लोज करत असताना अगोदर क्रेडिटची टोटल करायची डेबिटची टोटल करायची. जी टोटल जे असते ते दोन्ही बाजूला घ्यायची. क्रेडिटला 2 अमाऊंट दिलेले आहेत. याची जर का आपण टोटल केली तर 3,56,000 एवढी टोटल येईल क्रेडिटची. 3,56,000 आणि डेबिट जर का आपण टोटल केली 2,35,500 25 2,35,500 ही क्रेडिटची अमाऊंट आहे. 3,56,000 डेबिटचे 2,35,500. या दोन्हीची बेरीज करायची आणि जी टोटल जास्त आहे ते दोन्ही बाजूला घ्यायचे. या ठिकाणी क्रेडिटची टोटल जास्त आहे या दोन्ही बाजूला 3,56,000 जास्त आहे. जी टोटल जास्त ती दोन्ही बाजूला घ्यायची आणि त्यानंतर ज्या साईडची टोटल कमी तिकडे बॅलन्सिंग फिगर यायची आहे. आता या ठिकाणी डेबिटची टोटल कमी आहे त्यामुळे डेबिट साईडला बॅलन्सिंग फिगर येईल. जे बॅलन्सिंग फिगर येईल त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट असं म्हणणार आहोत कारण क्रेडिटची टोटल जास्त आहे. ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट करत असताना जास्तीची अमाऊंट जी आहे त्यातून कमी असलेली अमाऊंट वजा करायची म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची टोटल वजा करायची आहे. क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची टोटल वजा केली असता ते रक्कम मिळेल आपली 1,20,500 हा ग्रॉस प्रॉफिट आला आपला. घ्या इथे ज्यासाठी टोटल कमी केलं बॅलन्सिंग फिगर येईल 1,20,500. त्यानंतर आलेला प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट असेल तर प्रॉफिट लॉस अकाउंटचे क्रेडिट आहे. तो ग्रॉस लॉस जर झाला असेल तर तो डेबिट लाईनला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट आहे. या क्रेडिट साईडला
1,20,500. ज्या पद्धतीनं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलेलं आहे त्याच पद्धतीनं प्रॉफिट लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. वरती सिंगल लाईन आणि डबल लाईन. या ठिकाणी क्रेडिटची टोटल आहे तुमची 1,20,500. तर डेबिटची टोटल आपल्याला करावायची आहे. क्रेडिटची टोटल तुमची 1,20,500. डेबिटची टोटल आपल्याला करावायची आहे. या ठिकाणी 10, 11 तर आपली 24,055 एवढी आपली टोटल येते. 24,055. याही ठिकाणी क्रेडिटची टोटल जास्त आहे. या दोन्ही बाजूला 1,20,500, 1,20,500 आणि त्यानंतर बॅलन्सिंग फिगर आपल्याला काढायची आहे. 1,20,500 मधून 24,055 वजा केली असता बॅलन्सिंग फिगर येईल तुमची 96,445. 96,445 ही बॅलन्सिंग फिगर आहे. त्याला नाव द्या नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट तुमचा 96,445. हा नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायला असतो. जर का प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रेशो दिलेला असेल, प्रॉफिट शेअरिंग रेशो एकतर रेशो दिलेला असतो किंवा कॅपिटल रेशोने सांगितलं असेल तर त्या रेशोने वाटायचं. जर काहीच सांगितलं नसेल तर मात्र हा रेशो तुम्हाला इक्वली वाटायचा आहे. इक्वली वाटत असताना 96,445 दोघांच्या मध्ये आपण जर का डिस्ट्रीब्यूट केले तर रक्कम येईल तुमची 48,222.5. 0.5 घेण्याच्या ऐवजी आपण एकाच 23 घेऊया आणि एकाच 22 घेऊया. मीरा 48,223 आणि माधव 48,222. अशा पद्धतीने हा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आलेला नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घ्यावायचा आहे. प्रॉफिट आला असेल तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, लॉस आला असेल तर डेबिटला. या ठिकाणी प्रॉफिट आलेला आहे क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट. या ठिकाणी मीराला 48,223 आलेले आहे आणि माधवला 48,222. अशा पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. नेट प्रॉफिट आलेला तर डिस्ट्रीब्यूट केला दोघांच्या इक्वल रेशोनं. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. कॅपिटल अकाउंट क्लोज करताना अकाउंट क्लोज करायला दोन्हीची टोटल करायची. जी टोटल जास्त आहे दोन्ही बाजूला घ्यायची. या ठिकाणी आता मीरा आणि माधव कॅपिटल अकाउंट जर आपण पहिल्या दोघांचं जर क्रेडिटची टोटल जास्त आहे. अगोदर आपण मीराची टोटल घेऊया. मीराची टोटल येते 1,23,222. दोन्ही बाजूला घ्या. 1,23,222 आणि बॅलन्सिंग फिगर त्यामधून 2,000 वजा केले असता 1,21,222. त्याच पद्धतीनं माझाच आपण क्लोज केला. मेराचा आपण त्याच पद्धतीने क्लोज करणार आहोत. त्याची टोटल किती ते बघा. 1,23,223 याची टोटल येते. या दोन्ही बाजूला जास्त आहे. 1,23,223 आणि ते बॅलन्सिंग फिगर काढा. या 1,23,223 मधून 3,500 वजा केले असता बॅलन्सिंग फिगर येईल तुमचे 1,19,723. 1,19,723 ही बॅलन्सिंग फिगर आहे. त्याला नाव द्या टू बॅलन्स कॅरेट आउट. कॅपिटल अकाउंट जर का तुमचा क्रेडिट बॅलन्स दाखवत असेल तर त्याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला येईल. जर का डेबिट बॅलन्स दाखवत असेल तर त्याचा दुसरा इफेक्ट असेट साईडला येईल. कॅपिटल इज ऑलवेज शोन क्रेडिट बॅलन्स. कॅपिटल हा कंपल्सरी क्रेडिट बॅलन्स दाखवत असतो. त्यामुळे या लायबिलिटी साईडला कॅपिटल मीरा and Madhav
या ठिकाणी मेरा जे बॅलन्सिंग फिगर आलेले आहे 1,19,723 आणि माधवचे 1,21,222. अशा पद्धतीनं आपण बॅलन्सिंग फिगर कॅपिटल अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आलेली आहे ती लायबिलिटी साईडला घेतलेली आहे. त्यानंतर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड या दोन्हीची आपल्याला टोटल करायची आहे. या दोन्हीची टोटल करत असताना बघा लायबिलिटी साईडला किती अमाऊंट दिलेले आहेत. कॅपिटलच्या 2 अमाऊंट आहेत. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 दिलेले आहेत. बिल्स पेएबल 12,500 दिलेले आहेत. क्रेडिटर्स 68,000 आहेत. आउटस्टँडिंग रेट 2,000 आहेत. अनपेड वेजेस किंवा अनपेड जी रक्कम आहे तुमची 1,500 दिलेली आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे 500 रुपये दिलेले आहेत. अनपेड वेजेस असणार आहे ते. त्यानंतर असेट साईडला पहा मोटर व्हेकलची रक्कम 55,000 दिलेली आहे. लिझोल्ड प्रिमायसेस 1,00,000 दिलेले आहेत. फर्निचर 8,300 आहे. डेटरची रक्कम आपली 76,145 आलेली आहे. बिल्स रिसिवेबल 10,000 आहेत. क्लोजिंग स्टॉक 32,000. कॅश ॲट बँक 45,000 आणि ॲडव्हर्टाइजमेंटची रक्कम आपली 4,000 आलेली आहे. अशा रीतीनं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला, प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज केला. ट्रेडिंग अकाउंटचा जो रिझल्ट आहे तो प्रॉफिट लॉस अकाउंटला घेतला. प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर येते प्रॉफिट आलेला आहे तो कॅपिटल अकाउंटला घेतला. कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर क्रेडिट बॅलन्स आलेला आहे तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतला. आता या ठिकाणी बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि असेट साईड या दोन्हीची बेरीज करायची आहे. या दोन्हीची बेरीज जर केली असता आपल्याला 3,30,445 एवढी रक्कम लायबिलिटी साईडची येते आणि तेवढीच रक्कम तुमच्या असेट्सची येणं अपेक्षित आहे. 3,30,445 अशा रीतीनं आपली बॅलन्स शीट टॅली होते. जर का बॅलन्स शीट आपली टॅली होत नसेल तर बॅलन्सिंग फिगर येत असेल त्यामध्ये ॲसेटची लायबिलिटी टोटल कमी जास्त दाखवत असेल तर या ठिकाणी समजून घ्यायचं की एक तर तुमची ट्रायल बॅलन्स टॅली नसणार आहे. आणि ट्रायल बॅलन्स जर टॅली असेल तर आपलं पोस्टिंग चुकलेलं आहे किंवा एखाद्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट देणं राहिलेला आहे किंवा सम इफेक्ट दिले असेल तर बॅलन्सिंग फिगर कॅल्क्युलेशन करायला आपली कुठेतरी चूक झाली असा त्याचा अर्थ होतो. सर्व पोस्टिंग बरोबर गेला असेल, ट्रायल बॅलन्स टॅली असेल, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिल्यानंतर तुमची बॅलन्स शीटची टोटली इक्वल आलीच पाहिजे. बॅलन्स शीट जर का टोटल इक्वल येत असेल तर तुमचा क्लोजिंग ट्रेडिंग अकाउंटचा रिझल्ट असेल, प्रॉफिट लॉस अकाउंटचा रिझल्ट असेल तो तुमचा योग्य रिझल्ट आहे असं आपण म्हणू शकतो किंवा बॅलन्स शीटची जी फायनान्शियल क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे ते तुमची योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी चुकूनही ट्रेडिंग अकाउंटचे जे एक्सपेंडिचर आहे त्यातला एखादा इफेक्ट जरी तुमचा इकडे प्रॉफिट लॉस अकाउंटला आला तर तुमचा ग्रॉस प्रॉफिट बदलणार आहे, नेट प्रॉफिट तुमचा बरोबर आहे. पण या ठिकाणी बॅलन्स शीट तुमची टॅली होईल पण अशा पद्धतीने बॅलन्स शीट टॅली करून आपल्याला ऑर्डर मार्क्स मिळणार नाही. कारण बॅलन्स शीट टॅली झाली म्हणून आपल्याला मार्क्स मिळत नाही. आपल्याला मार्क्स आहे त्या ठिकाणी पोस्टिंगला मार्क्स आहे. एक अमाऊंट जर आपण पोस्ट केली तर सर्वसाधारणपणे आपल्याला हाफ मार्क्स किंवा 1/4 मार्क्स आपल्याला मिळत असतात. उत्तराला मार्क्स नाही, या ठिकाणी पोस्टिंगला मार्क्स आहे त्यामुळे पोस्टिंग चुकायचं नाही. ट्रेडिंग अकाउंटला तुमचे डायरेक्ट इन्कम आणि एक्सपेंडिचर झाले पाहिजे. एक्सपेन्सेस असतील तर डेबिट साईडला आणि इन्कम असतील तर क्रेडिट साईडला. इनडायरेक्ट असतील तर ते प्रॉफिट लॉस अकाउंटला झाले पाहिजे आणि कॅपिटल इन्कम एक्सपेंडिचर असतील तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड आणि असेट साईडला आहे. या ठिकाणी डेटर्स बरेच वेळा काय होतं डेटरवरती बॅड डेट दिलेली असतात आणि RDD दिले असेल. जर का लमसम अमाऊंट दिलेली असेल तर काही कॅल्क्युलेशनमध्ये काही अडचण येत नाही. आले तुमचा इथला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला दिलेला बरोबर येतो. पण जर का RDD जर का तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल म्हणजे रेट ऑफ पर्सेंटेज दिले असेल तुम्हाला त्या ठिकाणी तर मात्र सुरुवातीला बॅड डेटची रक्कम वजा करायची आहे आणि त्यानंतर येणाऱ्या रकमेवरती तुम्हाला RDD किंवा डिस्काउंट कॅल्क्युलेट करावायचा असतो. या ठिकाणी चुकून जरी डिस्काउंटचा किंवा RDDचा इफेक्ट अगोदर दिला आपण आणि त्यानंतर बॅड डेट वजा केली तर तुमचं प्रॉफिट किंवा लॉस बरोबर दाखवणार नाही कारण कॅल्क्युलेशन तुमचं चुकलेलं आहे. अशा पद्धतीनं आज आपण
अन्यथा आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे पुढील तासाला पुढील प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. थँक्यू.